आमच्या लवकरात मागणी नाही केली असेल तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही शकत आहे। हर मंगलवार की तरह लोहा का पारंपरिक जानवर बाजार आज भी लगना था, लेकिन आज 14वां दिन है जब ये बाजार वीरान पड़ा है। लोक पुकार न्यूज की टीम मौके पर पहुंची और जमीन से हकीकत सामने लाई। 17 जुलाई से पूरे महाराष्ट्र में कुरैशी समाज द्वारा जानवर बाजार बंद रखने की अपील की गई थी। न कोई खरीदेगा न कोई बेचेगा। इसी बंद के चलते मराठवाड़ा के किसान पूरी तरह से टूट चुके हैं। लोहा के इस बाजार में जहां कभी हजारों मवेशियों की आवाज गूंजती थी, आज वहां सन्नाटा पसरा है। किसान आंखों में आंसू लिए अपने मवेशियों को लेकर मायूस खड़े हैं। कई किसान तो जानवर लेकर लौट गए और कई यही उम्मीद लगाकर बैठे कि शायद कोई खरीदार आए, कोई रास्ता निकले। 13 दिन हो चुके हैं, कोई व्यापारी नहीं, कोई सौदा नहीं। लोक पुकार न्यूज से बात करते हुए किसान ने उनसे कहा, अगर सरकार ने जल्द से जल्द बाजार शुरू नहीं किया तो हमारे पास आत्महत्या के अलावा कोई रास्ता नहीं बचेगा। ये केवल एक किसान की पीड़ा नहीं, ये आज मराठवाड़ा के हर उस किसान की चीख है जो अपने जानवरों को बेचकर अपने बच्चों के लिए दवाइयां, स्कूल की फीस और घर का राशन जुटाता है। व्यापारियों ने भी अपनी प्रतिक्रिया में कहा, हम भी समाज का हिस्सा है, लेकिन अगर बाजार ऐसे ही बंद रहे तो व्यापारी और किसान दोनों बर्बाद हो जाएंगे। कईयों ने तो यहाँ तक कहा कि शासन के सभी पक्षों को बुलाकर तत्काल हल निकालना चाहिए। इस पूरे घटनाक्रम को कवर किया है लोक पुकार न्यूज के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सैयद अकबर ने, और उनके साथ थे हमारे जमीनी रिपोर्टर उत्तम हंकारी। सवाल यह है, क्या सरकार इस सन्नाटे को सुनेगी? ऐसा सवाल है। क्या किसानों की आह शासन तक पहुंचेगी? ऐसा सवाल या निशान यहाँ भी बनता है। या फिर बाजार यूं ही बंद पड़े रहेंगे और किसान धीरे धीरे खामोशी में डूबते चले जाएंगे। लोक पुकार न्यूज, जनता की आवाज, जमीन से सीधा संवाद। नमस्कार, आपण आले आहात लोहा शहरामध्ये बाजारमध्ये। आज जे खरेदी विक्रीवर जे खाटिक समाजने खरेदी और विक्रीवर बंदी लावलेली आहे, शेतकऱ्याला किती परिणाम आहे आपण बघण्यासाठी आपण आलेले आहात। आपल्यासोबत काय शेतकरी जुळलेले आहे यांच्याशी जाणून घेऊ। मामा, आपलं नाव काय? बालाजी। आपण काय आणलेले बाजारमध्ये? काय आणली इकायला 2 वारच्या झालं, परेशान हो इकायला। जेव्हा बाजार बंद केल्याबद्दल गाईला विक्री कोण करणार? शेतकऱ्याची बेजारी उठली आहे, कोणी जनावर घेणार, कोणी नाही। 2 वार बाजार बंद केलाय ना, ते कोणी इकडे विचारणार इकडे घ्यायला। काय परिणाम तुम्हाला काय वाटते, कसं परिणाम झाले? तर 5-10 हजाराचा फरक बसला तरी कोणी मागणं आले बाजार बंद केल्याबद्दल। त्याच्यामध्ये बाबा, मी शेख राहणार रेशनगाव। प्रथम मी छोट्या मनापासून व्यापार करीत असतो, शेळ्याचा, मशाईचा, बैलाचा। पण आता इथं बाजारामध्ये कसं मजबुरी झाली आहे। आम्ही बाजारामध्ये जर गाय कापणी घेतली तर ते कापायला म्हणून न्यायला म्हणतात, बैले बी जर घेतले तर कापायला न्यायला म्हणतात। मग आम्ही बैले बी जर घेतले तर खरेदी करून घ्याला ना, दाखले करून घ्याला। तरी पण बजरंगदरी म्हणून रस्त्यावर उतरलेत, आमच्या गाडी लुटालेत, आम्हाला मारलेत, कोणाला मुस्लिम समाजाचा। मग त्याच्यामुळे आम्हाला मजबुरीला कोणता धंदाच करू शकत नाही मग। आता पण आपल्या बाजारामध्ये सगळ्या दाखलेवाले बी मजबूर आहेत, गाडीवाले बी मजबूर आहेत, गाड्याला धंदे लागणार, व्यापारी बी मुश्किलमध्ये आहेत। म्हणजे कसं की बाबा व्यापार काय करावं हे बी सुधार नाही गेले ना ते। आणि त्याच्यातून आता म्हशीचा जर धंदा करत तर सगळे बैलाचे व्यापारी सगळे म्हशीच्या धंद्यामध्ये उतरले। त्याच्यातून म्हशी बी असं आणावं तिकून कोण्या बाजाराहून आणा गेलं तर कुठे चेकिंग करायला। आम्हाला मी बाळापूर करतो, तिकडे कारंजाचा बाजार करतो, ह्याचा करतो, वाशिम, शेलू, पुन्हा खामगाव। त्या बाजारातून केलं तरी मधामध्ये वाटेमध्ये कुठेतरी गाड्या अडवालेत, कुठं कापायला न्यायला होगा, कशाला न्यायला गाड्या अडवाल्या, तिथं एंट्री घ्यायच्या, पोलीसवाले एंट्री घ्यायच्या। अशामुळे मजबूर सर आम्हाला कोणता बी धंदा करायला मजबूर दिसतात। प्रशासनाला काय मागणी करणार मग तुम्ही? आमचं म्हणणं आहे की बाबा एक खुलं करावं, म्हणजे प्रत्येक शेतकरी समजा तुम्हाला एक बैल मार्का आहे, बैलानं जर घरच्या माणसाला जीव काढायचा जर प्रयत्न जर केला आणि ते बैल जर मारला ना, आपण बाजारात जर आपण आपल्या बैला कोण घेईना? शेतकऱ्याला गेलं तर शेतकरी म्हणते की मला मार्का बैल आहे बाबा, मी बैल घेत नाही। मग तिथं करायला कसं पाहिजे? अजून मी मुस्लिम समाजाचा आहे, बरं प्रत्येकच मुस्लिम समाज म्हणून असे खाटी म्हणून नसते। आता कापणारे त्याला पाप घ्यायचे की पाप घेऊ जा, गाय कापणारा गाय घेऊ जा। ते सत्य जर चालणार सत्य बिमार आहेत तर पापाची ही वाढत ना। ह्याच्यामुळे मजबूर आहे, शेतकरी सुद्धा मजबूर आहेत ना की बाबा आता खाली म्हैस आहे, आता म्हशीला ही विकून दुसरी म्हैस घ्यायची आपल्याला नाही। जर मुलीचं लग्न करायचं आपला बैल विकून आपल्याला बाबा काहीतरी 1-1.5 लाख रुपये आपल्याला समजा कामात येतात, बैल विकून की बैल 1-1.5 लाखाची विकतात, दुसऱ्या शेतीचा माल काही असं मुलीचं लग्न करायचंय
ते बैल सुद्धा इकायला मजबूर झाले ना. पुढचे लोक ते बाहेर बैल जाणारे ते बैल पण घेऊन जायला गौशाळामध्ये घालायला पहिलं गौशाळेमध्ये 15 साल ते गौशाळेमध्ये बैलच नाही गेलेत. आमचं म्हणणं की गौशाळेमध्ये प्रत्येक जर बैल अटॅक केला तर बैल तरी तिथं राहायला पाहिजे. समाजानं बंद केले त्याच्यावर काय परिणाम झाले का? परिणाम तर मजबूर मध्ये आले ना. ख्रिश्चन समाज धंदा काय करा म्हणून ते असं आले ना. ते बी सर आम्ही बाजारामध्ये तर ख्रिश्चन समाजाने बैल घेतले, गाय घेतले, आडवाले, पैसे घ्यालेत. हा ते पण आपल्या कुंड्याने जर बाजारामध्ये जर जनावर जर आणा घेतले तरी कशाला ते का फुकट घ्यायलेत का? आमचं म्हणणं हे आपल्याला काय ते ख्रिश्चन समाजावर आपण अत्याचार करायचा नाही. त्यानं पूर्ण बाजारात आपण घेतो, आपण त्याला घरी जाणार आपण घ्या. आपलं गाव कोणतं आणि कोण नाव काय आपलं? मी शादुल वासू शेख, राहणार रिसनगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. मी 4-5 म्हशीचा बैलाचा व्यवसाय करतो आणि लाखापस्तूर बी जोडी घेतो साहेब मी. पण आतापर्यंत मी जातीचा मुसलमान आहो, कापायचे जनावरं घेतली नाही आणि घेतली नाही. माझ्या पिढ्यानपिढीपासून जे व्यवसाय करतात व्यापार जनावरांचा, पण हे शेतकरी आणि खुरेशी शेतकऱ्याचं म्हणणं हे आहे बाबा, शेतकरी म्हणतात खाली जनावरे बैल हाय, म्हैस हाय, हलगट हाय, वगार हाय, हे खाली रिकामे जनावर झालेले. म्हणजे शेतकऱ्याला हे चांगले आवताचे आणि दुधाचे जनावर पाळू शकत नाहीत शेतकरी. हे रिकामे जनावर काय करावं म्हणून हे व्यापाऱ्याला विकतात. मग त्याच्यानंतर हे व्यापाऱ्याला खाली जनावर विकून लेकरा बाळासाठी दुधाचे गाय, म्हैस हे दुधाचे जनावर नेतात. हे आता हे शेतकऱ्याचं म्हणणं हे आहे की खाली जनावर हे व्यापारी कोणीच घेत नाहीत. खाली जनावर विकण्या गेल्यास शेतकरी हे दुधाचे जनावर कुठून घेईल? शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा आता हे पाणी असं करायलंय म्हणजे निसर्गाची साथ नाही, शासनाची बी काही साथ नाही. पुन्हा शासन ह्याच्यामध्ये काही अडथळा गोष्टी यायला अशा आणालेत. हे शासनानं काहीतरी त्याचा मार्ग काढावा लागेल. एक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा आता हे शासनानं गोहत्याची बंदी केली, त्याच्यावर काही अनुमान आता हे मान्य आहे. पण हे बैल, दुधाच्या म्हशी, खाली म्हशी, हल्ले वगैरे हे शासनानं चालू ठेवावं. खुरेशी समाजाने जे खुरेशी बंद बंद केलंय त्याचा किती परिणाम झाले? शेतकऱ्यावर लय परिणाम झाला. असं नाही शेतकऱ्यावर परिणाम नाही की गाडीवाल्यावर सुद्धा परिणाम झालाय. पुन्हा शेतकऱ्यावर तर झालायच, गाडीवाल्यावर सुद्धा बजरंग दलाचं हे पोलीस शासनाचं हे जे नियम आहेत हे चुकीचे व्हालेत. शेतकरी म्हणतात आंदोलन करतात म्हणजे असे काही करतात. शेतकरी जर सगळा शेतकरी हे निसर्ग शेतकरी हाय तर सगळं आहे. शेतकरी जर नसला तर काहीच नाही. आणि अन्याय शेतकऱ्यावर जर होत असेल, शेतकऱ्याचं म्हणणं हेच आहे हे मोकळे द्यावं. आमच्या जिल्ह्याला काय आवाहन करणार आहे? शासनानं काहीतरी मार्ग काढावा हे आमचं म्हणणं आहे. आता कोणाच्या बायलिकीचं लग्न आहे, कोणाच्या रोजगार यायचं, पैसे देणं घेणं शेतकऱ्याचं, अजून लेकरा बाळाचे कोणाच्या शाळेचं आहे, शिक्षणाचं आहे, त्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खोडवे, खनार देऊळ गल्ली. तुम्ही बघता आज 8 दिवस झालं उपासमारीची वेळ आली आमच्यावर. बघू शकता तुम्ही, आज 25 वर्षापासून आज परंपरा चालत आलेली ही परंपरा अशी बी आपण आपल्या पडीपूर हवावा अशी आपली इच्छा. पण असे शासनाने अशी बंदी आणल्यामुळं आम्ही काय करावा सांगा ना. आम्हाला कुठं जावं, आम्हाला काय आधार आहे, आम्हाला कशाचा, कोणची काय सरकारी नोकरी नाही, काही नाही, आम्हाला काय कोणती शेती वगैरे नाही.
काम केलं तर आम्हाला संध्याकाळची रोटी भेटते. सरकारला मी विनंती करतो की बाबा आमच्या असं काहीतरी काय बाजार चालू करावा लवकरात लवकर अशी मागणी करतो मी. आणि आमच्या लवकरात मागणी नाही जर केली असेल तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही. शरीरात काहीतरी असेल तर आमचे लेकरबाळ कसं उपास कसं बनवणार आमचं काय इलाज करावं आम्ही सांगा ना. आम्ही काहीतरी शासनाने केलं पाहिजे आमच्याकरता बी. कुरेशी समाजने जे तुमच्यावर बाजारबंदी केली त्याचा तुम्हाला परिणाम झाले का? थोडं कुठं साहेब लई 500% 1000% परिणाम झाला आमचा. साधा आमचा घरी तो कधी चूल पेटत नाही चौक टायमावर. चहाला पैसे कुठून आणायचे काय करायचे आम्ही घर कशी चालवायचे किराणा राहतो आम्ही. लाईट बिल कसे भरवायचे लेकरं बाळ आमचे लेकरं शाळेचा खर्च कसा करायचा आम्ही काय करावं आम्ही सांगा ना. काही तर लॉ सोडून जावं काय आम्ही काय भारत सोडून जावं काही असं काही सांगा ना. आम्ही काय सरकारनं असं म्हणून द्या आम्ही काहीतरी मागणी मला सांगावा आमचं काहीतरी इलाज करून काढावा. प्रशासनाने काय मागणी करणार मग? प्रशासनानं बाजार लवकरात लवकर चालू करावा आमची हीच मागणी. धन्यवाद. काही नाही दोनच